राम महाराष्ट्र. कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांविषयी इतका द्वेष का असतो माहिती नाही. कारण बघा ना, 51 शेतकऱ्यांसाठी योजना काढल्या जातात. 1 रुपयात पीक विमा असो किंवा शेतकरी सन्मान निधी असो, नमो शेतकरी सन्मान निधी असो, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ देत असताना दुजाभावच केला जातो. आता नुकतीच लाडकी बहीण ही योजना निघाली. लाडकी बहीण योजना निघाल्यानंतर त्या लाडक्या बहीण योजनेचा सर्वांना लाभ होत होता, परंतु सरकारने एक नवीनच शक्कल लढवली किंवा नवीनच एक नियम काढला की शेतकरी सन्मान योजना घेत असलेल्या किंवा शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना लाडक्या बहीण योजनेतून वगळायचं. आता यात बघा ना, कोणता तर्क आहे की शेतकऱ्यांना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात यावं. आता या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. कारण कसं की शेतकरी असणाऱ्या ह्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का? म्हणजेच कुणी शेतकऱ्यावरच दडपण आणायचं किंवा शेतकऱ्यांनाच कमजोर करण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी शेतकऱ्यांनाही दोन्ही योजनेचा लाभ म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी असणारी योजना आहे आणि लाडकी बहीण योजना यात काही संबंध आहे का? तर नाही. परंतु कोणतेही कारण लावायचे, कोणतीही शक्कलला लढवायची वेडीवाकडी आणि शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करायचं. आता 1 रुपया पीक विमा ती तर योजना बंद पडली. त्यानंतर बऱ्याच काही योजना आहेत त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ भेटताना दिसत नाही. त्यामुळं त्याच 8 लाख महिला ह्या लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना वगळण्यात आलेलं आहे. एकीकडे म्हणायचं की शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करू, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट न होता त्यांचा खर्च हा दुप्पट झालेला आहे, परंतु उत्पन्न हे निम्म्यावर आलेलं आहे. एकीकडे नारे द्यायचे जय जवान जय किसान, परंतु प्रत्यक्ष बघितला असता जवान हा मरतोय बॉर्डरवर, शेतकरी मरतोय हा झाडावर. अशीच आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था दिसून येत आहे.